I am Rachita Kulkarni Dore. Welcome back to my channel. So good evening everyone. आणि आज संध्याकाळ आहे आणि आमच्याकडे आलेले आहे वंदना काकू. आता वंदना काकू काय करता आहे ते तुम्हाला दिसतंय का? सो आता अधिक महिना आहे ना, अधिक महिन्याला जावायला वाण लावतात. जावायला वाण लावायचं पण कष्ट पोरीकडनं करून घेतले जात आहे. सो जावायला वाण लावायचंय म्हणून अनारसे करायचे आहे. मग काकू आमचे छान अनारसे बनवतात. मग काकू म्हणे मी करून देते म्हणे तुम्हाला अनारसे. सो काकू आम्हाला मदत करायला आलेली आहे. काकू इथे अनारशाचं हे करतात. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदा अनारसे हे जे ना तळायचा प्रोग्राम पण जो आहे ना तो मी पहिल्यांदा करते. मी सहसा अनारसे कधीच केलेले नाही. आमच्या काकू चाललंय कारण का आणता काकू अनारशाचं वाण करते. पहिल्या वर्ष आहे ना, मग पहिल्या वर्षी जावायला अनारशाचं वाण लावतात. नंतर मग बत्ताशाचं चालतं. पहिल्याच म्हणजे ते कसं जाईचे पदार्थ कोणतेही चालतात. पहिल्या वर्षी फक्त अनारसे असतात. दुसऱ्या वर्षापासून सगळं चालतं. दुसऱ्या वेळेसपासून आहे ना, बरोबर. हे पा होय पा माझं किती सुंदर जाळीदार अनारसा रेडी झालेला आहे. आणि इथे पण रेडी झालेले आहेत. हो आहे काय. आणि आमच्याकडे माझं थोडंसं उलट आहे. मला अनारसे आवडतात नाही असं नाही, पण मला थोड्या प्रमाणात आवडतात. पण मी प्रतीकला विचारलं का रे तुला अनारसे आवडतात का, तर त्याला अनारसे आवडत आहे. थँक गॉड. तर जे माझे कष्ट चाललेले आहे त्याचं चीज होईल. खाईल तो अनारसे खातो म्हणणार आता आहे. खातो. आईने विचारलं तर का रे अनारसे खाशील ना, म्हणे हा हो हो हा हा म्हटलेलं चालत नाही. हो म्हणायचं. माझ्या पप्पा म्हणता हा हा हो म्हणायचं. हो हा नाही म्हणायचं. हो म्हणायचं. हो काकू इकडे बघा आपला अनारसा दाखव. सासूबाई थकलाय का तुम्ही? सासूबाई एकदम लगे कॅमेरा आला की हा मी तर नीट बसू द्यावा. एवढं काय झालं वंदना काकू, एवढं काय टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही बिंदास. थोडं तूप कमी पडलं म्हणून जरा तूप टाकले म्हणून आम्हाला 5 मिनिटाचा ब्रेक मिळाला आहे. जरा इथे चाललेलं आहे. काकूने रेडी करून ठेवलेले आहेत. एवढं करायचे. काय म्हटली? कसे तळायचे बघितले, तळायचे पाहून घेतले. पण हे एवढा गोळा झाला कसं काय रेडी? गोळा कसं काय रेडी केला? फिरवलं मी मिक्सरमध्ये. ते मिक्सर फिरवण्यासाठी पहिले काय केलं? गोळा काढला, त्याच्यामध्ये मोकळा केला. अहो ते कशाने बनवलं? तांदूळ 3 दिवस भिजवायचे हे, हा आणि मग 3 दिवस झाले की तिसऱ्या दिवशी निपटून हे नित्रायला लावायचे ते. हा आणि मग वाळत टाकायचे. थोडे म्हणजे जास्ती कोरडे होऊ द्यायचे नाही, ते असे थोडे ओले लागले पाहिजे. हा मग फिरवायचे मिक्सरमध्ये. गाळून घ्यायचं पीठ. आणि जेवढे तांदूळ आहे आपण ज्यामध्ये आता 1 किलो तांदूळ घेतले 4 वाट्या, तर त्याला 2.5 वाट्या असं गूळ लावायचा त्याला. म्हणजे गोड वगैरे कसं लागतं. जास्ती गूळ लावला तरी फसतात ते. म्हणजे फसता म्हणजे याच्यामध्ये फुलतात म्हणजे हसतात ते असं म्हणतात ना, हसतात वितळतात. यावेळेस छान झाले काकू. एकही असं आपलं हे नाही झाला, व्यवस्थित झाले सगळे. थांबा अजून काकू, तूप गरम नाही झालंय. आणि असं एकदम मंद छान आहे. मला याचंच टेन्शन होतं त्याचं फुलता का हसता का काय असं. हो ना. अनारसे याचं बनवणं कठीण असतं. पण काय म्हणते, ह्या अनारशाला जेवढी जाळी पडते ना तेवढे वर्ष आपण स्वर्गात राहतो असं म्हणतात. स्वर्ग सुख मिळते. अरे वा असं म्हणतात. पण अनारशांना लक्ष्मी म्हणतात तेवढं मला माहिती आहे. कारण लक्ष्मीपूजनच्या वेळेस प्रत्येक वेळेस 4-5 का होईना पण आईला मी अनारसे तळताना बघितलेले आहे. कंपल्सरी दरवर्षी लक्ष्मीपूजनला आई 5-6 अनारसे तळायचे. तुम्ही पण करायचे ना सगळेजण आपण. हा त्यामुळे अनारशांना लक्ष्मी मिळाली. बरोबर संध्याकाळी 5-6 वाजले कीच तळायची ती. तिने सांजेला तळायची लक्ष्मीपूजनच्या वेळेस. तुम्ही पण लक्ष्मीपूजनला अनारसे तळतात का? ताजे असतात पण लक्ष्मीपूजनला तळतात ना. हा ते मला आठवतंय. हा पण तुम्ही ते दना हाल ना, तसं माझा आवाज नाही आला मग अशी. काकू दनदन आवाज करून दाखव. आता मी केलं ना, मी माझा आवाज नाही आला सांगते. आता काकूचा आवाज बघा. हा काकूचा आवाज आहे. तू द्या काकू, मी आवाज करते आता कढईचा.
हा बघा झाला का बर बर बर. आपटायचं का नुसतं कडेवर कृतीचं तेच चालू. हा, action. तो आता मी खाते अनारसे. आमच्याकडे आता जनगणना चालू आहे ना, त्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे मी आज आवाज थोडा स्लो आहे, पण मी आता अनारसे खाते. एक्स्ट्रा झालेले आहेत. कसे झाले चव घेऊन सांगितली तर चव कशी वाटली? आवडली का? आवडली का? मस्त अगदी. छान झाले ना? हो मी पण खूप खाल्ले. दिवसांनी खाल्ला ना, मी खातो एवढासाच तुकडा. हा पण पण सुंदर. मस्त झालं. वाह बहिणी, काय तुमच्या हाताची चव. वा 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 वा. सो गाईज, मी आहे ना माझ्या लग्नाची सीडी बघते. मुद्दाम म्हणून इतके दिवस इथे होती, पण लग्नाची सीडी काही बघितली नाही. आणि नेमका आता सीन चालू होता की म्हटलं आता लावू. आई पप्पा घरी नाही आहे, म्हटलं आता लावू. विदाईचा क्षणाचा सीन चालू झाला नेमका तिथे. आता खरंच असं वाटायला लागलं की बरं झालं आई पप्पा समोर बघितलं नाही. तो दाखवते कोण हे पा. म्हणजे आता 1.5 वर्ष झाले लग्नाला, पण सॉरी, पण अजूनही तो व्हिडिओ पाहताना आपोआप पण बरं झालं आई पप्पा समोर बघितलं नाही, परत ते पण इमोशनल झाले असते. घरी कोणीच नाही, मी एकटीच आहे. आई पप्पा बाहेर गेले, शंभू तर ऑलरेडी काजल सोबत गेलेला. आठवणी असतात आपल्या. म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं का, इतके मिक्स इमोशन्स चाललेत. आता घरी जायचंय, तिकडे प्रत्येकही वाट बघतोय. तो सकाळी म्हणत होता, आज सकाळी फोन आला तेव्हा की आता दिवस खूप मोठे वाटत आहे, दिवस जात नाहीये. थोडक्यात त्यालाही करमत नाहीये, घरी पण जायची उत्सुकता आहे, पण हे पण सोडवत नाहीये. मिक्स इमोशन्स आहे. पण एका अर्थी बरं झालं, म्हणून मी इतके दिवस घरी होती पण मी सीडी बघितली नाही आणि आईला अल्बम दाखव असंही म्हटली नाही, कारण तू पाहून परत त्याच आठवणी होतात. नको म्हटलं. आता हे नव्हते तर म्हटलं आता थोड्या वेळ बघूयात. मला हसू येत आहे खरं सांगते. जेव्हा माझ्या बहिणींचे लग्न होत होते ना, रियालिटी सांगते बरं का, माझ्यासोबत मी कशी होती त्याच्यावर. माझ्या बहिणींचे जेव्हा लग्न होत होते त्यावेळेस मी लहान होते, मी 10वीला होती, 10वी-12वीला होती. त्यावेळेस माझ्या बहिणींचे लग्न झाले. आमच्या घरात छोटी आहे ना मी, तर त्या जेव्हा जायचं वेळेस रडायच्या ना, त्यावेळेस मी म्हणायची की आतापर्यंत सगळेजण हसत होते, छान कार्यक्रम करत होते, अगदी जाण्याच्या क्षणाला सगळ्यांना रडू कसं काय येत आहे, कारण ती फिलिंग कधी आपण अनुभवलेलीच नसते ना. आणि आता दुसऱ्याच्या लग्नात जरी गेलो ना, तो क्षण ऍक्च्युली ते लोक रडत असतात, तो पाहून आपल्याला आपला क्षण आठवतो. तिथे आपण आपले आई वडील इमॅजिन करतो, आपण जातोय तो क्षण इमॅजिन करतो. म्हणजे कळतंय ना. ज्यांना मी म्हणायची की अगं का रडताय तुम्ही, तुम्हाला माहिती होतं ना असं असं होणार आहे म्हणून, आणि आता बघा स्वतःच भावनिक होऊन इमोशनल होऊन रडून राहिलेली. बरं चला चला, तुम्हाला पण जास्त इमोशनल करत. बाय बाय. सगळी हा बघा हा क्षण किती मस्त आहे. मी माझ्या लग्नाची सीडी बघतीये आणि सीडीमध्ये आता ग्रहयज्ञ चाललंय. इथे डोळे झाकलेले असतात नवरीचे, नवरी नवरदेव जे असतील त्यांचे, तर असं झाकलेले असतात आणि ना हात स्पर्शाने ओळखायचं असतं की समोरची व्यक्ती कोणी. बघा मी काजलला कशी ओळखते. मस्त मजा असते ती की हाताने ओळखायचं असतं की ही व्यक्ती कोण आहे, आणि ओळखलं की त्या मुलीने म्हणजे त्या सवाष्णबाईने उखाणा घ्यायचा असतो. खूप मजा केली ती माझ्या लग्नाच्या वेळेस, खूप मजा केली ती. मी माझ्या लग्नाची सीडी बघायला सुरुवात केलेली. आई बाप्पा घरी नाही तोपर्यंत बघून घेते म्हटलं, कारण थोडासा ना इमोशनल टच असतो. आणि नेमकं मी आता जाते गावाला, जायचं मला पुण्याला, तर ते आणखी थोडंसं इमोशनल जॉईन होऊन जाईल माझ्या आईला की पोरगी पण जाते आणि सीडी पण बघते.
त्यामुळे आई पप्पा नाही आहे तेव्हाच बघून घेते. सो गाईज सीडी वगैरे पाहून झाली, आई पप्पा घरी आले आणि घरी येताना त्यांनी आवायसाठी काय आणले माहिती का? दिखाती हूँ ना. बट्टा. सो आज वरणबट्टी वांग्यानी भाजी. आई पप्पा बाहेर गेले ते येताना घेऊन आले. चालेल भाऊ पटकन जेवायला. वरण वांग्यानी भाजी खूप चांगली असती. खांद्याची स्पेशल वरणबट्टी वांग्याची. मी माझंच होती आई की सगळं पदार्थ खाल्ले पण वरणबट्टी वांग्याची भाजीच खाल्ली नाही म्हटलं. त्याच्याशिवाय घरी जायचं नाही ना. आता परत घरी जायची वेळ झाली आहे, म्हणजे आता पुण्याला जायचं आहे. म्हटलं चला गजानन महाराजचं दर्शन घेऊयात. आणि मग मी आली शॉपवरती. आता आमचं हे शॉपचं जेव्हा उद्घाटन होणार होतं तर त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतात, तो व्हिडिओ नक्की बघा. एक दिवस मी पप्पांना म्हटलं बाबा मी ना एक दिवस आहे म्हटलं शॉपवर बसेल म्हटलं, संध्याकाळी पूर्ण सांभाळेल म्हटलं. मग आज तो दिवस होता. म्हटलं चला आपण पुण्याला जायच्या आधी एक दिवस शॉपवर बसूयात. सो सिद्धी मारवाडे नावाचा हा ब्रँड आहे, तर त्याचा पप्पांनी डिस्ट्रीब्युशनशिप घेतलेली आहे. तर तिथे मी एक दिवस बसली मस्तपैकी. खूप छान वाटलं मला. संध्याकाळ व्हायच्या आधी त्यांच्या रिच्युअल्सप्रमाणे मी झाडून घेतलं. देवासमोर दिवा उदबत्ती वगैरे सगळं लावलं. सो या दुकानात तुम्हाला कच्ची घाणीचं तेल, तिखट, हळद, धना पावडर, मसाले हे सगळे पदार्थ मिळतील. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण आम्ही तेच वापरतो आणि आम्हाला प्रचंड आवडलं. सो माझा आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आहे. उद्या माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे अधिक महिन्याचा. माझ्या दोघी काकांनी आणि माझ्या पप्पांनी छान आम्हाला अधिक महिन्याचं वाण वगैरे दिलेलं होतं. सो तो व्हिडिओ माझा तुम्हाला उद्या बघायला मिळणार आहे. सो स्टे ट्यून फॉर माय अपकमिंग ब्लॉग्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.